नमस्कार. जय महाराष्ट्र. सहकार क्षेत्र हे लोकांच्या आर्थिक धोरणासाठी आणि मूलभूत गरजांच्या योजनेच्यासाठी केले होते. आज महाराष्ट्रात सहकार क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहे. इंग्रजांच्या काळातच सहकार क्षेत्राची स्थापना झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सहकार क्षेत्र खऱ्या अर्थाने पुनर्विकसित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी पाया रचला. त्यामध्ये सहकार क्षेत्रात मोठे उल्लेखनीय असे काम करणारे विठ्ठलराव विखे पाटील आहेत, त्यानंतर धनेशराव गाडगीळ आहेत, शंकरराव मोहिते पाटील आहेत, अनेक नामवंत सहकार क्षेत्रात त्यांनी पाया रोजवलेला आहे. त्यामध्ये सहकार महर्षी आहेत, खूप जणांनी साखर कारखाना, तेल उद्योग, त्यानंतर पतसंस्था, बँकीय आर्थिक धोरणासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं सहकार्य आहे. पण आज कृषी उत्पन्न बाजार समिती ही मोठ्या प्रमाणात स्थापन झालेली आहे. पण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज महाराष्ट्रामधले किती जण लोक आहेत त्याच्यात की त्यांची व्यापारीची दुकानं आहेत, फक्त म्हणाले आहेत. कारण कृषी उत्पन्न बाजार समिती सहज महाराष्ट्र कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार तालुक्याच्या जावा तिथं कोण आहेत, वालचंद, हिराचंद, ताराचंद, अशी शहा या आडनावाचे लोक आहेत. आणि फक्त आपण सदस्य म्हणून निवडून जातो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण इथं सगळे ह्याच आडनावाचे लोक आहेत. कधीतरी विचार करा, पंचायत समिती कोणाची आहे, कृषी उत्पन्न नगर परिषद कोणाच्या ताब्यात आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कोण आहेत बघा ना तुम्ही. कधीतरी फिरा. काटारिया, शहा, बोरा, माणिकचंद, धारीवाल अशी नावं. शिरूरचं उदाहरण घ्या, धारीवाले. बारामतीत जावा कोणी शहा आहेत, इंदापूरला कोणी शहा आहेत, खेडमध्ये म्हणजे आपल्या तळगड आवाडीमध्ये कोणी शहाचे आहेत. अशी बाहुलीकर, शहा, ताराचंद, हिराचंद, वालचंद ह्याच नावाची नगर परिषद आज 50 महाराष्ट्राला स्वतंत्र 1960 साली मिळाली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्याच आडनावाची लोक नगर परिषदेवर आहे. म्हणून म्हणतो आपण फक्त म्हणायला आहे, म्हणून म्हणतो बदल घडवा. आणि आपल्या मराठी माणसाला म्हणतो आपण फक्त, पण नाही, हे प्रत्यक्ष बदल घडवायला पाहिजे आणि इथून सुटका व्हायला पाहिजे कृषी उत्पन्न बाजार आणि नगर परिषदेमध्ये. आपलीच लोक येतात, यांनी निवडून यायला पाहिजे. आज 18 तालुक्याबरोबर ह्यांची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. पण तिथं उमेदवार आपले किती येतात निवडून? 1, 2, 3. आजपर्यंत नगर परिषदेचे अध्यक्ष पण आपले झाले नाही. कधी आपण हा विचार करणं, सदस्य पण झाले नाही. किती 1-2 होतात आणि आपण त्याच्यावर समाधान म्हणतो. खरं तर आपली लोकसंख्या जास्त असताना आपल्या हातात ती सत्ता पाहिजे. त्यासाठी आपले नगराध्यक्ष, आपले सदस्य व्हायला पाहिजे. पण आपण कधीच एकत्र येणार, कारण आपण एकत्र आलो तर आपल्याला त्यांचा स्वार्थ साध्य होणार नाही. म्हणून म्हणतो सुशिक्षित आणि आर्थिक धोरणे मजबूत होण्यासाठी हे आपल्या ताब्यात येणं गरजेचं आहे. आणि विकास करण्यासाठी हे 18 बलुतेदारच लोक आज पुढे आहेत. बघा तुम्ही इतिहास वाचा, तेव्हा कळेल की काहून हात पुढे होते. शिवाजींच्या महाराजांच्या काळापासून हेच लोक पुढे होते आणि आज पण आपण घ्यायचे प्रत्येक गोष्टीत आपण पुढे. पण आपल्याला दाबण्यात आलेले. यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. आपण या विषयासाठी बलिदान देण्यासाठी पुढे येणं पाहिजे. मतदान हाच